आंदेकरचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी प्रशासन आक्रमक झालंय। गणेश पेठेतल्या मासळी बाजारावर पुणे पोलीस आणि महापालिकेने मोठी अतिक्रमण कारवाई सुरू केली आहे। आंदेकरचा प्रमुख आर्थिक स्रोत असलेल्या नागझरी नाल्यावर भरणाऱ्या बेकायदा मासळी बाजारावर पोलिसांनी महापालिका लिहिलेल्या पत्रानंतर कारवाई करण्यात आली आहे। मासळी बाजाराची इमारत असताना सुद्धा आंदेकरच्या आशीर्वादाने नाल्यात अतिक्रमण करून बेकायदा मासळी बाजार चालवला जात होता। या मासळी बाजारातून आंदेकरला मोठा आर्थिक फायदा मिळत होता, ज्यावर त्याचं साम्राज्य उभं राहिलं होतं। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे। आयुष खोमकर प्रकरणी ज्यांना अटक करण्यात आलेली आहे ते म्हणजे अंधेकर टोळीचा म्होरक्या बंडू अंधेकर। त्याचे आता चांगलेच मुसक्या आवळलेले पाहायला मिळत आहेत, कारण मागच्या वेळेस जेव्हा कारवाई केलेली होती पुणे पोलिसांनी तेव्हा त्याच्या घरावरती धडक कारवाई करत जवळपास 67 लाखाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला होता। आणि तेव्हाच पुणे पोलिसांनी आवाहन केलेलं होतं की जे इतर काही अवैध धंदे अंधेकर टोळीकडनं चालू असतील ते आणि त्यासोबतच जे अतिक्रमण केलेल्या जागा असतील त्याच्यावरती कारवाई सक्त करण्यात येईल, असं पुणे पोलिसांनी तेव्हाच इशारा दिलेला होता। आणि तसंच काहीसं चित्र आज आपल्याला इथे दिसत आहे। पुण्यातील गणेश पेठमध्ये असलेली नागझरी मासळी बाजार, तिकडे अंधेकर टोळीच्या आशीर्वादाने खरं तर नाल्यावरती अवैधरित्या मासळी बाजार चालत होता। आता त्याच भागामध्ये मी आहे जिकडे ते सगळी पुणे महानगरपालिकेने कारवाई केलेली। आपण इथे बघू शकतो की सगळे जे अवैधरित्या केलेले जे स्टॉल्स आहेत लावलेले आहेत ते बंद करण्यात आलेले। असं म्हटलं जातं की अंधेकर टोळीचे हे मुख्य स्तोत्र, आर्थिक स्तोत्र असलेली ही मासळी बाजार आहे। तिकडे आपण बघू शकतो की पुणे महानगरपालिकेने कारवाई करत सगळ्या प्रकारचे स्टॉल्स असतील मासळीचे ते काढण्यात आलेले आहेत। हाच तो कॅनल आहे। खरं तर ह्याच्याच मागे एक प्रशासकीय इमारत आहे जिकडे स्वतंत्र मासळी बाजार उभा करण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आलेली होती, परंतु अवैधरित्या किंवा हफ्ता मिळवण्यासाठी अंधेकर टोळीने इकडे सगळी मासळी बाजार ही वसवलेली होती। इकडनं हाकेच्या अंतरावरतीच खरं तर वनराज अंधेकर आणि बंडू अंधेकरचं घर आहे। आत्ता आपण त्याच परिसरामध्ये आहोत आणि मी जसं वारंवार या गोष्टीचा उल्लेख केला की पुणे पोलिसांनी आधीच इशारा दिलेला होता की अंधेकर टोळीचं कुठल्याही प्रकारे अवैधरित्या जर धंदा चालू असेल किंवा कुठल्याही जमिनीवरती अतिक्रमण इल्लीगल पद्धतीने असेल तर त्याच्यावरती ते देखील रडारवरती आहे। आता आपण आता बघितलं की त्याच प्रकारची कारवाई आता याच निश्चितच रेवती, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।